तर निमंत्रित सदस्यांना चर्चेत भाग घेण्याचा हक्क आहे असा महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटमध्ये उल्लेख आहे। मात्र निमंत्रित सदस्य बैठकीत बोलू शकत नाहीत असं अजित पवार म्हणालेले आहेत। त्यामुळे हे गॅझेट काय सांगतंय नेमकं आणि अजित पवारांचं काय म्हणणं आहे ह्या दोन्ही बाबी आता समोर येत आहेत। मंदार गोंजारी आपल्याला अधिक माहिती देतील। मंदार, गॅझेटमध्ये नेमकं काय तरतूद करण्यात आली आहे, काय उल्लेख आहे नेमका गॅझेटमध्ये? जिल्ह्याच्या विकासाची रूपरेषा ठरवण्यासाठी या जिल्हा नियोजन समितीची रचना करण्यात आली राज्य सरकारकडून आणि त्यावेळी ही रचना अशी ठरली की या जिल्हा नियोजन समितीमध्ये सदस्य असतील आणि या सदस्यांसोबतच आमदार आणि खासदार हे जिल्ह्याचे विशेष आमंत्रित म्हणून या नियोजन समितीमध्ये बैठकीमध्ये सहभागी होतील। त्यांना प्रश्न मांडता येतील, बैठकीतील चर्चेमध्ये सहभाग घेता येईल असं त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे गॅझेटमध्ये। मात्र जेव्हा विकास निधी देण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे तो फक्त या समितीच्या सदस्यांना आहे, आमदार खासदारांना नाही। मात्र अजित पवारांनी जे म्हटलेलं आहे की चर्चेमध्ये सहभाग घेऊ शकत नाहीत, तर हे जे गॅझेट आहे त्याच्यात ते विपरीत दिसत आहे। कारण जे आमदार खासदार आहेत ते चर्चेमध्ये सहभाग घेऊ शकतात, त्यांचे विषय मत मांडू शकतात असं हे गॅझेट सांगतं। मात्र या आमदार खासदारांना जेव्हा निधी देण्याचा त्याबद्दल जेव्हा मतदान होतं तेव्हा मतदान करण्याचा जो प्रश्न येतो तेव्हा ते त्यामध्ये सहभाग घेऊ शकत नाही। मात्र प्रश्न विषय हे मांडू शकतात हे आमदार आणि खासदार। अश्विन, मंदार, धन्यवाद या माहितीबद्दल। दरम्यान पुणे जिल्हा नियोजन समितीची रचना नेमकी कशी आहे ते पाहूया। एकूण सदस्य 44, 20 सदस्य पुणे आणि पिंपरी पालिका प्रतिनिधी, तर जिल्हा परिषदेचे 18 प्रतिनिधी आहेत। जिल्ह्यातील नगर परिषदांचे 2 प्रतिनिधी असतील, तर पालकमंत्री अध्यक्ष आहेत, विभागीय आयुक्त समितीचे उपाध्यक्ष। जिल्ह्यातील आमदार खासदार हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित असतात। जिल्ह्यातील खासदार आमदार चर्चेत सहभागी होऊ शकतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।